हरि ओम। देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितं परिपूर्णं गुरुंश्चान् गीतार्थं वक्ष्यामि देशतः। समस्तगुणसम्पूर्णं सर्वदोषविवर्जितं नारायणं नमस्कृत्य गीता तात्पर्यमुच्यते। अज्ञान, परतंत्र इत्यादी दोषांनी रहित असलेल्या, देशकाल आणि गुणांच्या परिमिती नसलेल्या, भगवद्गीतेमध्ये प्रतिपाद्य झालेल्या नारायण आणि वेदव्यास देवांना नमस्कार करू आणि समस्त गुणसंपूर्ण आनंद, निरवधिक आनंद, गुणपरिपूर्ण, निशेष, सर्व दोषरहित असलेला ह्या नारायणाला प्रार्थना करून आणि श्री सत्यज्ञानतीर्थ स्वामीजींना नमस्कार करून त्यांच्या हा गीता प्रतिपदा तत्चंद्रिका या ग्रंथाचा आपण अभ्यास करूया। तसेच माझ्या स्वरूपोद्धारक गुरु श्री श्री सत्यात्मतीर्थ श्रीपाद यांच्या चरणी दंडवत घालून आपण सुरू करू। हा 13वा अध्यायामध्ये काल 24व्या श्लोकापर्यंत मी आलो होतो। त्याचवेळी त्यांनी सांगितलं, एवं वेत्ति पुरुषः प्रकृतिं च गुणैः सह सर्वथा वर्तमानोपि न भूयो अभिजायते। म्हणजे काय सांगतात, जे पूर्वी सांगितल्याप्रमाणे जीव व परमात्मा हे दोन्ही पुरुष असून आणि प्रकृती यांच्याबद्दल, म्हणजे हे दोन पुरुष कोण आहे, जीव व परमात्मा आहे। आणि मग प्रकृतीमध्ये सुद्धा चित प्रकृती आणि चेतन प्रकृती, जड प्रकृती असे दोन आहे। तर हा जीव प्रकृतीबद्ध आहे, प्रकृती बंधनामध्ये अडकलेला आहे, सुखदुःख भोगणारा आहे। परंतु परमात्मा शक्तिमान असून जीवावरनं भिन्न आहे आणि तो प्रकृतीबद्ध नाही आहे। परमात्मा सुखदुःखही भोगत नाही, परंतु हा सगळ्यांचा नियामक तो आहे। हे जो जाणून घेतो तो जीव त्याच्या वर्तमान काळी काही चुकून प्रमाद घडले किंवा प्रमादाने काही पाप कार्य किंवा काही चुकीचे कर्म त्याच्याकडून झालं तरी सुद्धा त्याला परत काय पुन्हा जन्मासाठी तो व्यत्यय होत नाही, तो परत पुन्हा जन्माला येत नाही, तो अपरोक्ष ज्ञान मिळवून मुक्त होतो। असं ह्याने सांगितलं की म्हणजे थोडक्यात आपण कोण आहे, देव कोण आहे, प्रकृती कोण आहे, हा सर्व ज्ञानाने युक्त असून आपण परमात्म्याची उपासना करणारा मनुष्य दिवसेंदिवस मुक्तिमार्गाकडे जात असतो। आता ह्या इथून पुढे जो तृतीय भाग म्हणजे शेवटचा जो भाग आहे ह्या 13व्या अध्यायातला, त्यात परमात्म्याच्या अपरोक्ष ज्ञान प्राप्त करण्यासाठी मार्ग सांगतात। अपरोक्ष ज्ञान प्राप्ती करण्यासाठी मग कोणत्या मार्गाने कसं करतो। आतापर्यंत आपण सांगितलं, हे काय समजून घेतलं, हा क्षेत्र राहणाऱ्यांचं काय म्हणजे आपलं साधनभूमी कसं आहे आणि तो परमात्माचा विहार स्थळ आहे, लीला विहार स्थळ आहे, हे बी समजून घेतलं। त्याचबरोबर परमात्माचा महिमा समजून घेतली आणि मग जीवा आपण किती पराधीन आहोत हे बी आम्ही समजून घेतलं, इंद्रियाबद्दल समजून घेतलं, म्हणजे क्षेत्राबद्दल। त्यामुळे आता काय सांगतात की मग हे सगळं सांगितलं आणि विज्ञान म्हणजे काय झालं, शास्त्रजनित भगवज्ञान पण आपण समजून घेतले। परंतु विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान, सामान्य ज्ञान नाही, नुसता ज्ञान नाही, ज्ञानसंपादन नाही, त्याच्यापेक्षा विशेष अपरोक्ष ज्ञान मिळवण्यासाठी मग जे साधना केली जाते ते लोक कसे करतात। ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मनात्मनः अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे। आता सांगतात बघा, केचित म्हणजे श्रवण मनन केलेले काही जण, जनरली शास्त्राध्ययन वगैरे नाही पण श्रवण मनन, कायम पुराण प्रवचन ऐकणे, सत्संगात राहणे आणि देवाचा महिमा ऐकणारे आणि सामान्य जीवन जे लोक मनुष्य आहे, तर ते आत्मानं परमात्म्यास ध्यान करीत, आत्माना म्हणजे मनाने, इथे एकदा काय होतं, आत्मानं म्हणजे परमात्म्यास आणि आत्माना मनाने, आत्मनी म्हणजे या देहात। बघा, आत्मा ह्या शब्दाला प्रसंगानुरूपमध्ये दोन्ही तिन्ही अर्थ होतात। आत्मनी म्हणजे देहात म्हणून अर्थ होतो, माझ्या देहात, असं आत्मनी। आत्मना म्हणजे मनसा, मनाने, आणि आत्मानाम परमात्म्यास म्हणजे आत्मा म्हणजे परमात्मा पण आहे पण जीव पण आहे, पण हा जो शब्दाचा प्रयोग आहे तो प्रसंगानुरूप
आपण समजून घ्यायला हवा, अर्थ करायला हवा. तर ह्या देहामध्ये जे पाहतात म्हणजे काही जण काय आहे, श्रवण मनन अध्यायाने परमात्म्याच्या स्वरूपाचा परिचय करून घेऊन त्याचा महिमा जाणून परमात्म्याचा ध्यान करत मनाने आपल्या देहामध्ये म्हणजे देहामध्ये वास करणारा हृदय गुहारातल्या परमात्म्याकडे ते पाहत असतात. हा एक प्रकारचं ध्यान झाला. तर आणखीन काही जण काही जण म्हणजे शास्त्रज्ञानरहित आणि श्रवण मनन शक्य नसलेले न झालेले काही जण, आणखीन काही जण त्यांना अजून शास्त्रज्ञानही नाही आहे आणि श्रवण मननसुद्धाही झालेले नाही. तर ते काय करतात, सांख्येन योगेन. सांख्ययोग आपण दुसऱ्या अध्यायामध्ये आम्ही विचारलं. सांख्ययोग काय की शास्त्रजनित भगवद्विषयक ज्ञानाचा शास्त्राभ्यास आहे ना ते करतात आणि मनन ध्यानाद्वारे तर त्याच्यानंतर मनन आणि ध्यान लावून परमात्म्याला शोधतात. हा दुसरा वर्ग. एक पुराण प्रवचन ऐकून करणारे श्रवण भक्तीने आणि दुसऱ्यांनी सांख्ययोग म्हणजे आपलं शास्त्राचा अभ्यास करून करणारे आहे. अपरे अजून एक तिसरा एक वर्ग आहे. ते काय करतात, मला हे ज्ञान अभ्यास नाही आपल्याला, मग आपण काय करू, कर्मयोग म्हणजे जे काय कर्म आम्ही करतो ते भगवंताचा प्रेमासाठी अर्पण करीत मन शुद्ध करून घेतात. म्हणजे आपले मन अंतःकरण सगळं शुद्ध करून घेतात. मग नंतर काय होतं की त्यांना एवढं अशाने मनशुद्धी झाल्यानंतर श्रवण मनन इत्यादी गोष्टींच्यामध्ये आसक्ती निर्माण होऊन मग ध्यानाने मग ते करतात. म्हणूनच काय म्हणतात, कर्मयोगी येणं म्हणजे काय, भगवंताचा प्रेमासाठी कर्मफलाच्या संग सोडून कामक्रोध विरहित संन्यस्तपणे राहणे. संन्यास होऊन राहणे नाही, संन्यस्त म्हणजे ते मनामधले जो विरक्त भाव ते निर्माणाने जे करून जे राहतात त्याचे मन शुद्ध करून घेऊन मग शुद्ध मन झाल्याबरोबर मग त्यांना परत श्रवण मनन ध्यान करून म्हणून बरं का, कर्मणा ज्ञानमाप्नोती, कर्माने सुद्धा ज्ञानप्राप्ती होते. म्हणजे हे कसं की आपण निष्फलापेक्षित कर्म करत करत गेलं तर आपल्या हातातून सत्कर्म घडत घडत जाऊन आपल्याला सुद्धा आपोआप त्या कर्माबरोबरच ज्ञान उत्पत्ती होत राहते. हे 3 ते 4 प्रकारचे त्यांनी साधना मार्ग सांगितले. अजूनही सांगतात की अन्ये त्वेव मजानन्तः श्रवान्येभ्य उपासते तेपि चातिरन्येव मृत्युं श्रुतिपरायणाः अन्ये तो एवं अजानन्तः श्रुत्वा अन्येभ्यः उपासते च अपि च अतिरन्ति एव मृत्युं श्रुतिपरायणाः. एवं अजानन्तः याप्रमाणे परमात्म्यास न जाणणारे अजून काही जण अन्येतू अनेभ्य इतरापासून परमात्म्याला जाणून घेतात. अन्येभ्या आपले मित्र इतरांपासून जाणून घेऊन मग त्यांच्याप्रमाणे उपासना करतात. ते सुद्धा श्रवण कार्यामध्ये नंतर आसक्त होऊन पुन्हा पुन्हा श्रवण करत म्हणजे ह्या संसारामध्ये तो मधून पार होतात. म्हणजे थोडक्यात काय झालं की चांगल्या लोकांच्या संगतीनं सुद्धा आपण हळूहळू या मार्गाला येतोच आहे. त्यामुळे सत्संगही महत्त्वाचा. श्रवण मनन ध्यान हा करण्यासाठी श्रवणाद्वारा जिथे जिथे सत्संग होतात, जिथे पुराण प्रवचन होतात, जिथे लोकांनी चर्चा करतात त्या ठिकाणी ऐकून घेणं हा एक उपाय. नाहीतर तुम्ही अजूनही हुशार बसून सर्व ग्रंथांचा अभ्यास करा. गुरूंच्याकडे जाऊन रोज पाठ प्रवचनांना ऐकून शिकून तसं करायचं. म्हणजे सांख्ययोगाने राहायला पाहिजे. नाही तर सत्कर्माचरण करत आपलं जे करेल तसं तुम्ही हे करत जावा आणि त्याच्याने सुद्धा ऑटोमॅटिकली तुम्हाला श्रवण कार्य वगैरे त्या सत्कर्मातला भाग म्हणून घडतात आणि तुम्ही जाता. असं 4 प्रकारचा पद्धत सांगितलेली आहे की अपरोक्ष ज्ञानासाठी प्रयत्न करणारे कसे करतात. आता इथं सांगत यावत् संजायते किंचित सत्वं स्थावर जंगमं क्षेत्रक्षेत्रज्ञ संयोगात तद्विधी भरतर्षभ. हे अर्जुना, यावत जे काही स्थावर जंगमम, स्थावर आणि जंगम. स्थावर आणि जंगम म्हणजे काय, स्थावर म्हणजे स्थिर असलेला, जंगम म्हणजे हे करायचं इकडे तिकडे फिरणारे, फिरू शकणारे. आपण म्हणतो ना मुव्हेबल प्रॉपर्टी अँड इममुव्हेबल प्रॉपर्टी म्हणून. घर वगैरे इमूव्हेबल, त्याला असं सरकून घेऊन जाता येत नाही. पण ते मुव्हेबल प्रॉपर्टीमध्ये तुमचा एखादा वाहन आहे, कार आहे, हे जे काय प्रॉपर्टी आहे अंगावरची दाखी नाही ते मुव्हेबल आहे. ह्या जगापासून त्या
असं आपण कायद्यामध्ये ते वापरतो. पण इथंच काय सांगतात सांगू बरं. स्थावर आणि जंगम म्हणजे स्थिर आणि चर. स्थिर आणि चर वस्तू अनेक जड वस्तू स्थिर वस्तू आहेत आणि चर म्हणजे प्राण्यांचे समूह आहे ना, सर्व जीवराशींचा समूह, हे सगळं चरवस्तू म्हणजे हे सर्व प्रकृती व परमात्मा यांच्या संयोगाने निर्माण होतात असे जाणून घे. प्रकृती व परमात्मा यांच्या संयोगाने म्हणजे ही जड पदार्थ आणि फिरता चालता जो जीव हे आहेत, हे सर्व परमात्मा आणि प्रकृती ह्यांच्यापासून निर्माण होतात. ह्याचा तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. आणि समः सर्वेषु भूतेषु तिष्ठन्त परमेश्वरम विनयस्तं विनयस्यन्तः स पश्यति. जो सर्व उच्च नीच प्राण्यामध्ये समानतेने उच्चत्व नीचत्व प्राप्त न करता असणाऱ्या परमात्म्यास आणि ते प्राणी जन्म मरण दुःखादी नाश पावले तरी परमात्मा जन्म मरण दुःखादींनी नाश न पावणारा विनाशी आहे असे समजतो, तोच परमात्म्याचे यथार्थ ज्ञान असणारा आहे. इथं काय सांगतात ते, समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्त परमेश्वरम. सर्व प्राण्यांचा हृदयामध्ये राहणारा एक जो परमात्मा आहे, तो कसा आहे, तो आपल्या प्राणी मात्रामध्ये उच्चत्व नीचत्व आमच्यात आहे. हा उच्च जड पदार्थ आहे, हा नीच जड पदार्थ आहे. हा दगड आहे, हा सोनं आहे. हा चांगला उत्तम ज्ञानी आहे, हा अज्ञानी आहे. असं आपण उच्च नीचत्व ते जीव आणि चर ह्या स्थावर जंगमाला आम्ही जे करतो त्याच्यामध्ये देव आहे. परंतु ह्याला उच्चत्व नीचत्व आहे का? देव मात्र त्याच्यातलाही देव एकच आहे. हा सुद्धा एक त्याचा शक्तीमध्ये फरक नाही, कशातही फरक नाही आहे. तो एकमेव परमात्माच असून, आणि हे जे लोक आपण जन्म मरण दुःख इत्यादी नाश आहेत, आपल्याला विकार पावतो आपण, तसं विकार तो पावतो का? नाही आहे. त्याला जनन मरण दुःखादी नाश न पावणारा तो अविनाशी आहे. असं म्हणजे आपण सुद्धा अविनाशी आहे, म्हणजे आपला मूळ स्वरूप जीव अविनाशी असतो. परंतु ह्याच्या भोवतीतला हे असं प्राकृत शरीरामुळे ही प्राकृत शरीर आज ना उद्या सोडावंच लागतं आपल्याला. त्यामुळे आपल्याला सुद्धा बाबा एका जन्मातून दुसऱ्या जन्मात जातो, म्हणजे इथं नाश पावतो आणि परत तिथं जन्म घेतो, नाश पावतो जन्म घेतो, असं प्रयोग आहे. परंतु इथं आपल्याबरोबर असून सुद्धा त्याला कुठला संस्कार होत नाही. समम पश्यन्हि सर्वत्र समवस्थितम ईश्वरम न हिनस्ति आत्मानां सतः यती पराम गतिम. हा उच्च नीच असा सर्व प्राण्यामध्ये निर्दोष व गुणपूर्ण होऊन राहणाऱ्या परमात्म्याला, म्हणजे प्राणीमात्रामध्ये तेच सांगतात, उच्च नीच असे असलेल्या सर्व प्राण्यामध्ये राहणारा परंतु निर्दोष व गुणपूर्ण होऊन राहणारा परमात्म्याला सर्व उच्च नीच ठिकाणी देखील समान आहे असे पाहणारा, म्हणजे हा परमात्मा सगळ्या उच्च असू दे नीच असू द्या कुठल्याही स्थितीमध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये असणारा परमात्मा एकच आहे, समान आहे असा जो पाहणारा, आपापल्या बुद्धीनं आपण स्वतःला नरकादे अनर्थरूप नाश होऊ देत नाही, असा या ज्ञानाने उत्तम व मोक्षगतीस प्राप्त करतो, हे प्रसिद्ध आहे. म्हणजे आपण आपापल्या आत्मानं आपापल्या बुद्धीने आपण स्वतःला नरकादे अनर्थरूप नाश होऊ देत नाही, अशा या ज्ञानाने उत्तम व मोक्षगतीस प्राप्त करतो, हे प्रसिद्ध आहे. म्हणजे असा जो जाणणारा मनुष्य आहे तो कधी नाश पाहत नाही, तो दिवसेंदिवस उत्कर्ष होऊन मोक्षासच जातो. थोडक्यामध्ये काय सांगतात की परमात्म्याबद्दलचा जे हे गुण आहे ना, हे महत्त्वाचं आहे, ते तुम्ही कायम समजून घ्या. म्हणजे ह्याच्यातला देव नीच आहे किंवा ह्याच्यातला नाही आहे. आता आपण एवढं साधा आहे, जर सर चुकून कोणी आम्हाला विचारला की तिरुपतीचं बालाजी श्रेष्ठ का पंढरपूरचं विठ्ठल म्हणलं की पटकन तिकडचा जो व्यंकटेशाचा भक्त असतो, नाही तर आपल्या तिरुपतीचं व्यंकटेशच छान. परंतु असा नाही, तो विठ्ठल हा आणि परमात्म्याचा व्यंकटेशाच्या रूपामध्ये काही आतमधून त्यांच्या ताकदीमध्ये फरक नाही, त्यांच्या महिमामध्ये फरक नाही. तो एकमेव मनुष्य अनेक रूपाने तिथं थांबलेली आहे.
तर ह्या गोष्टी इथं वारंवार बघायला पाहिजे की किती असलं तरी त्याच्यातला सुद्धा परमात्मा एकच आहे, हा भावना तुम्हाला पाहिजे. आता इथे पुढे सांगतात बघा, परमात्मा समस्त कर्म जीवाकडून करून घेत असेल तर, आणि काही लोकांकडून दुष्कर्म करून पापफळं देतो तर, काहीच्याकडून सत्कर्म करून पुण्यफळही देतो, असं असल्यामुळे पक्षपाती व निर्दयी असे दोष लागत नाहीत का? हा अर्थात ब्रह्मसूत्रामधला एका वैषम्य नैर्घण्य अधिकरणामधला हा प्रमेय आहे. श्रीमद न्यायसुधामध्ये येत आहे, फार सुंदर आहे ह्याच्या हे. तर इथं एक हे समजून घेण्यासाठी आता एक फक्त अगोदरचा श्लोक समजून घेऊ, मग त्या ह्याच्याबद्दल पडू जरा सखोलाने 1-2 मिनिटं पाहूया. प्रकृत्यैव च कर्माणि क्रियामाणानि सर्वशः सहा पश्यन्ति यथात्मानं अकर्तारं स पश्यति. स सर्वशः कर्माणि च प्रकृत्या एव क्रियामाणानि इति पश्यति. जो समस्त कर्मे जीवाचे पूर्व कर्मानुसार करून घेतो असं समजतो. म्हणजे सर्व कर्म देवच करून घेतो आमच्या हातून, असं नेहमी आम्ही ऐकतो. नाहम करता हरी करता म्हणतो, सगळं तूच करवले, तूच करून घेतलं म्हणतो. मग हे जे काय करून घेतो तो कशाच्या आधारावरून करून घेतो, तर आपापल्या जीवाच्या पूर्व कर्मानुसारच करून घेतो असं जो समजतो, तो स्वतः असा स्वतंत्र करतो नाही हे सुद्धा जो समजतो, म्हणजे मी स्वतंत्र करतो नसून मी अस्वतंत्र आहे, पराधीन कर्तृ आहे, देवच माझ्या ठाई उभा राहून माझ्याकडून करून घेतो असं जो समजून घेतो, तो जीव भगवंताचा अपरोक्ष ज्ञानास पात्र ठरतो. तो अपरोक्ष ज्ञानी तोच होऊ शकतो, कारण भगवंताचा यथार्थ ज्ञान त्याला आहे. हे तर तात्पर्यामध्ये वैषम्य नैर्घण्ये न सापेक्षत्वात तथाही दर्शयती या ब्रह्मसूत्रात सुचवलेले. तसेच पुण्यो वै पुण्येन कर्मणा भवति पापः पापेन या श्रुतीमध्ये सांगितल्याप्रमाणे तो त्या जीवाचा पूर्वकर्मानुसार कर्म करून घेतो व फळ देतो, तेव्हा भगवंतास पक्षपाती व निर्दयी असे दोष लागत नाही. ही गोष्ट जे समजून घेतो तसेच मी स्वतंत्र करता नाही ह्याची भान ठेवतो, तो मनुष्य अपरोक्ष ज्ञानास प्राप्त करून भगवंताला पाहू शकतो. आता इथं एक तुम्हाला तो वैषम्य नैर्घण्ये न सापेक्षत्वात हा जो ब्रह्मसूत्र आहे श्रीमद न्यायसुधाचा एक ह्याच्यामध्ये प्रमेय टीकाचार्यांनी सुंदर त्याच्याबद्दल संवाद किंवा कसे निर्माण होतात सांगतात. सर्व करता करविता तोच जर असेल, मग ह्या जगामध्ये 2 गोष्टी दिसतात. एक चांगले कर्म करणारे, पुण्यकर्म करणारे, पापकर्म करणारे दिसतात, आणि वैषम्य दिसतो जगामध्ये. कोणी गरीब आहे तर कोणी श्रीमंत आहे, कोणी रोगी आहे तर कोणी धाटधकट आहे. असे अनेक वैषम्य आपण पाहतो जगामध्ये. आपल्यालाही वाटतं काय बाबा हा बिचाराला अजून एक घास ह्यालाही दिलं असतं तर काय झालं नसतं, देवाला काय हे कमी पडलं असतं का, असा आपण सुद्धा मनामध्ये प्रश्न विचारतो. हा संशय सहजच येऊन जातो मनामध्ये. तर वैषम्य आणि नैर्घण्य म्हणजे देव किती क्रूर आहे आणि किती पक्षपाती आहे असं नाही का वाटत, हा ब्रह्मसूत्रामधला हा एक प्रमेय आहे. तर ह्याला वाटतं की नाही, देव पक्षपाती नाही. बर, देव पक्षपाती नाही तर कशावरून? कारण तो तुम्ही स्वतंत्र करता नसल्यामुळे तुमच्या जीवाच्या पूर्व कर्मानुसार तुमच्याकडून कर्मे करून घेतो, तसं तुम्हाला प्रेरणा देतो. तुम्हाला पूर्वकर्मांमध्ये जे काय भोगायचं आहे त्या भोगाला कारणीभूत होईल अशा पद्धतीने तुमची कर्मे तो प्रेरणा देऊन कर्म करून घेत असतो. त्यामुळे तुम्ही करणारे पापकर्म आणि पुण्यकर्मासाठी त्याला तो काय बंधन नाही, त्याला लेप होत नाही, तो पक्षपाती नाही. बर, म्हणजे कबूल करू, जाऊ द्या, म्हणजे आपापल्या प्रारब्धाप्रमाणे तो आमच्याकडनं करून घेतो असं तुम्हाला म्हणायचं ना. मग आता आम्हाला दुसरा एक प्रश्न निर्माण होतो. तुम्हीच म्हणालात की तुमच्या कर्माला अनुसरून तो काम करून घेतो, तुमच्या स्वरूप जीवाला अनुसरून तो काम करून घेतो, हे सगळं तुम्हीच आम्हाला सांगताय, ते मान्य करू आम्ही. मग तो जर
आपापल्या कर्मानुसार जर करून घेणार असेल तर तो स्वतंत्र कसा? तुम्हीच म्हणाला ना, परमात्माचा पहिला गुण आहे म्हणलं स्वतंत्र आहे, असं म्हणतं की नाही. मग तुम्ही आम्हाला हे सांगा ना, तुम्ही आता तो पक्षपाती नाही म्हणण्यासाठी सांगितलं की कर्मानुसार करत असल्यामुळे तू जबाबदार आहे, तुला म्हणला बघा आम्ही आमची जबाबदारी घेऊ. पण इथं तुम्ही असं म्हणल्यामुळे त्याचा स्वातंत्र्याला धक्का पोचत नाही का? हा वाद निर्माण होतो. म्हणजे एका बाजूने तुम्ही पक्षपात आहे असं सिद्ध, पक्षपात नाही म्हणून सिद्ध करायला गेला की मग तो अस्वतंत्र आहे असं होतो. नाही, अस्वतंत्र पण होत नाही. का? हे कर्म आणि आपला स्वभाव हे सर्व त्याच्याच अधीन आहे, परमात्म्याच्याच अधीन आहे. आम्ही ज्याचा अनुसरून आम्ही तो करून घेतो म्हणून जे सांगतो की नाही, तो त्याचा अनुसरून करतो म्हणजे तो अस्वतंत्र ठरला, त्याच्याप्रमाणे त्याला करावं लागतो, हा चुकीचा आहे. तो मनात आणला तर कशाचाही काही अनुसरण न करता करून घेऊ शकतो. परंतु परमात्माचा एक संकल्प आहे की हा कार्य करताना मी आपल्या असं करावा. आता तुम्हाला व्यावहारिक उदाहरण द्यायचं असेल तर एखादा चांगला सुंदर काठी असती, चांगलं कोरलेलं आहे, सगळं डिझाईन हँडल वगैरे केलेली जी असते, तर तो 1.5-2 फुटाचा असतो. तो एक श्रीमंत माणसाची काठी घेऊन तो कधी कधी असं असं हाताने तो फिरवत असतो, काठी जात असतो. आणि कधी कधी घेऊन आपलं एक कुठंतरी असं टेकून बी हे करतो. म्हणजे तो काठीचा आधार घेणारा असा होतो का? म्हणलं काठी हा त्याचा एक चैनीचा वस्तू आहे, इतर तो त्याचा अधीनच आहे. तो त्याच्या मर्जीप्रमाणे कधी लीला विहारसारखं वाचतो, कधी तर कोणा असं हातावर आपटत आपटत जात असतो, असं आहे. म्हणजे आपल्या अधीन असलेल्या वस्तूंचा कसा वापर करायचा, आणि हा जर संकल्प करून तुम्ही त्याप्रमाणे जर वापरायला लागला तर त्याच्यामध्ये तुमचं अस्वातंत्र्य आहे. तुम्ही स्वतंत्र नाही कशावरून? मला आता हे इथं वापरायचं असं वाटतं तर मी ह्याच्यासाठी वापरतो, कारण हा माझाच आहे. मी असाही वापरेन किंवा नाही वापरेन सुद्धा एखादा वेळ. असं हा जो वादसरणीमध्ये नेहमी ह्याच्यामध्ये सांगतात की जो त्याचा अधीन असणारा वस्तू तो कसंही वापरला तरी त्याचा स्वातंत्र्याला धक्का पोचत नाही. त्यामुळे परमात्मा अस्वतंत्रही नाही आणि पक्षपातीही नाही. तो एक मनास कंपल केलेलं की ह्या सगळ्या लोकांना वाटायचं ना, मग वाटताना आपण असं करूया की असं क्रायटेरिया लावू. हा क्रायटेरिया आपल्या स्वातंत्र्याला अनुसरूनच तो लावतो. म्हणजे तो स्वतःला बंधन म्हणून नाही, ते तुम्हा लोकांना बंधनकारक आहे. ते त्यांनी जे क्रायटेरिया लावतात ना, आता तुमच्या तुमच्या प्रारब्ध कर्मानुसार काम करून घेतो, हा जो आहे तो आपल्यासाठी आहे. हा पक्षपात आपल्या कर्मामुळे आमच्यावर घडत असलेल्या गोष्टी, तू जर चांगले कर्म करून आला असता तर त्याचा सारखाच मिळाला असता. त्याच्यापेक्षा तुला आता पक्षपात झाला असं वाटायचं कारणही नव्हता. आणि तो त्याच्या वस्तू, मालकीचा वस्तू, त्याचा अधीन वस्तू तो कसाही वापरू शकतो. घरात हातात त्याला चांगलं पुसूनही धरू शकतो, नाहीतर कोपऱ्यात फेकून बी देऊ शकतो. ही जी काय हा वादशैली आणि जगाच्या रीत आणि हे सगळं करून, म्हणून श्रीमन न्यायसुद्धा अभ्यास करताना असा अनेक 560 ब्रह्मसूत्रावरती अनेक वाद निर्माण झालेली आहे. लोकांना आम्हाला उत्तर मिळतो की ते श्रीहरी हा स्वतंत्र कसा आणि निष्पक्षपाती कसा, ह्याच्याबद्दल वाद करतात. आणि जीव आणि श्रीहरीमध्ये भेद कसा आहे, तो भेद फक्त का इथेच आहे का तिथेही गेल्यावर आहे किंवा तिथं गेल्यानंतर मुक्ती पावल्यावर सुद्धा आहे, ह्या सर्व गोष्टींचा निकष लावून त्या वादवैखरीने त्याचा प्रश्न करून ह्यालाच काय म्हणतात? अनुमान. आम्ही सांगितलं ना, भगवंताच्या शोध करताना 3 प्रकार आहे. एक प्रत्यक्ष पाहणे, आणि जनरली एखादा वस्तू शोध घ्यायचा तर म्हणजे बघ बरं कसं असतं, किंवा त्यांच्या घरातला तो बघ बरं टी व्ही कसं आहे, असं आपण लगेच प्रत्यक्ष डोळ्यांनी दाखवू शकतो. परंतु परमात्म्याची गोष्ट आहे तो अगोचर आहे, एकदम डोळ्याला आम्ही दाखवू. मग अगोचर आहे म्हणून नाहीच आहे का आपल्याला? आम्हाला डोळ्याला दिसत नाही असंही नाही, तो आहेच. कारण कसं आहे की पाण्यात मिसळलेला मीठही अगोचरच असतो, पण मग तुम्ही ते पाण्याचा चव बघितल्यावर सांगता हे नाही, ह्याच्यात मीठ जास्त झालंय म्हणून सांगता. मिठाचं अस्तित्व तुम्हाला माहीत आहे इथं, परंतु अगोचर आहे. इथं तुमचा जिभेला जे ओळखता येतो ना, ज्ञान होतो, ते तुमच्या नजरेला दिसत नाही तिथे. असं परमात्मा तर कुठलाच इंद्रियाला दिसत नाही, असा एक वस्तू आहे. आणि तो स्वतंत्र आहे, तो करता करविताना घडवतो. माझ्याप्रमाणे काही होत नाही, त्याच्या मर्जीप्रमाणे काहीतरी होते, हे अनुभवाला आलेलं आहे. त्याच्यामुळे हे
त्याला हे करण्यासाठी मग आपण तर्क लढवतो बाबा. म्हणजे जसं मीठ पाण्यामध्ये वितळल्यावर दिसत नाही तसं परमात्मा सुद्धा सर्वत्र व्याप्त असल्यामुळे आणि आपल्या इंद्रियांना न गोचर होणार आहे हे आपल्या तर्कामध्ये हे होतात. असाच इथं परमात्मा पक्षपाती कसं नाही आणि तो आता स्वातंत्र्याला कसं धक्का येत नाही ह्याच्यासाठी ते त्यांनी वैषम्यानं घडणे न सापेक्षत्वात तथाही दर्शयती, हे असे जे काही ब्रह्मसूत्र वगैरेचे सूत्र आहेत तर त्याच्या ह्या वादवैखरीमध्ये न्यायसुधामध्ये प्रतिपादन केलेले असतात. ते इथं सत्य ध्यानतीर्थाने सांगतात. इथं तुम्ही प्रत्येकाने समजून घ्या, परमात्मा तुम्ही स्वतंत्र करता नसले तरी तुम्हाला प्रेरणा देऊन तुमच्याकडून करून घेतो हे तुम्हाला समजू द्या. आणि तो सुद्धा तुमच्या प्रारब्धाला अनुसरून तुमच्या कर्मा आणि तुमच्या स्वभावाने तुमच्या प्रयत्न ह्या तिन्ही गोष्टी बघून आणि परत तुमची स्वरूपयोग्यता ह्याच्याप्रमाणे प्रेरणा देऊन करून घेतो. मग प्रत्येक वेळी तुम्ही जे काय प्रयत्न जर चांगला आसक्ती दाखवला, अजून जर प्रयत्नशील राहिला तर तुम्हाला अजून उत्तमोत्तम प्रेरणा तो देत देत अजून उत्तम कर्म तुमच्याकडून करून घेतो. त्यामुळे प्रयत्नशील राहणे हा आमच्या हातात आहे. प्रारब्ध कर्म आमच्या हातात नाही, ते घडून गेलेले आहे. स्वरूपयोग्यता बदलता येत नाही, स्वभाव बदलता येतो. त्यामुळे आपण साधना करताना आपल्या राग लोभ द्वेष मद मत्सर ह्या स्वभावामुळे कितीतरी अनर्थ घडून कितीतरी पाप कार्य करून आपण पापाचा गठोडा डोक्यात घेऊन आलेली जी प्रारब्ध आहे त्याच्यामुळे आज मला त्याच्यापेक्षा कमी जास्त प्रमाणामध्ये सुखदुःख मिळायला लागले. मग ह्याला उपाय म्हणून मी इथं दक्ष राहून प्रयत्नशील राहून ह्या मानव शरीरी ह्या मानव जन्मात आल्यानंतर रोज परमात्म्याला आपल्या स्वभावामधला जरा किंचित बदल करण्यासाठी अंतःकरण शुद्धीसाठी प्रयत्न करो म्हणून सांगतात. अमानित्वम मदंभित्वम हे सर्व 18 गुण तू जर केला तर परमात्म्याला पाहण्यास पात्र होशील, त्याचा ज्ञानास ब्रह्मज्ञानास तू पात्र ठरशील. हे असा हा वादवैखरीने आपण गीतेमधले यथार्थ समजून घेऊ शकतो. आता पुढे यदा भूत पृथक्भावम एकस्थम अनुपश्यति ततः एव च विस्तारम ब्रह्म संपद्यते तदा. इथं सांगतात, ज्या काळी सर्व प्राणी जीवाला प्राणी म्हणजे ज्या काळी सर्व प्राणी म्हणजे जीव जीवातील भेदभावना ठेवून एकमेव परमात्म्यात पाहतो, ज्या काळी सर्व प्राणी जीवाला आणि जीवातील भेदभावना ठेवून एकमेव परमात्म्यात पाहतो आणि त्या परमात्म्यापासूनच जीवांचा विस्तार सृष्टी पाहतो म्हणजे जाणतो, तेव्हा भगवंताला तो प्राप्त करतो. म्हणजे ज्यावेळी हे सर्व जीव भिन्न असून ह्याच्यातील परमात्मा एकच आहे असं तुला पटकन लक्षात येण्यासारखा तू जेव्हा साधना करशील, एकमेव परमात्म्याला तू पाहशील, हा परमात्मा एकच आहे म्हणून तू पाहू शकशील आणि त्या परमात्म्यापासूनच जीवांचं सर्व सृष्टी होतं हे जाणशील, त्यावेळी मात्र तुला भगवंत त्यापासून तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. म्हणजे परमात्मा किंवा म्हणजे ह्याच्यासाठी एवढे साधनामधला हा प्रकार सांगतात की आपल्याला हा समभावना म्हणजे कसा पाहिजे, कोणाबद्दल पाहिजे, परमात्म्याबद्दलचा समभावना आपल्याला इथे पाहिजे. तात्पर्य काय, सर्व जीव परस्पर भिन्न असून भगवंतापासूनही भिन्न आहे आणि सर्व जीव तो एकमेव परमात्म्यामध्ये आश्रय घेतलेले असून त्याच्यापासूनच विस्तार पावतात म्हणजे सृष्टी पावतात. हे जेव्हा जाणतो तेव्हा तो भगवंताला प्राप्त करू शकतो. अनादित्वात् निर्गुणत्वात् परमात्मा अयमव्ययः शरीरस्थापि कौन्तेय न करोति न लिप्यते. हे अर्जुना, या परमात्मा नाशवंत देहात असतानाही उत्पत्तीरहित अनादी असल्यामुळे निसत्वरजतम गुणांचा लेप नसल्यामुळे आणि अविनाशी असल्यामुळे म्हणून हा कर्म करत नाही आणि ह्याला कर्मफलाचाही काही लेप होत नाही. कारण आपल्याला कर्मफलाचा लेप होतो, आपल्याला शरीराचा विकारांचा लेप होतो, पण त्याला काय होत नाही तर
आपल्याबरोबर तो नाशवंत देहामध्ये असून सुद्धा उत्पत्तीरहित अनादि पुरुष आहे. एक सत्वरजोतमो गुणांना त्यांना कधी लेप करत नाही आणि तो स्वतः अविनाशी आहे. त्यामुळे त्याला लेप होत नसून जो काय विकार आहे तो जीवालाच होतात. हा भगवंत कधी कर्म करणाराही नाही आणि कर्मफलांचाही अपेक्षाही करत नाही. कर्मफलांचा लेपही ह्याला होत नाही. यथा सर्वगतं सौक्ष्म्यात आकाशं न उपलिप्यते सर्वत्र अवस्थितः देहे तथा आत्मा न उपलिप्यते. यथा आकाशम सर्वगतम अपि, ज्या प्रकारे आकाश सर्व पदार्थामध्ये असूनही सूक्ष्म असल्यामुळे न उपलिप्यते, त्या पदार्थाच्या गुणदोषाने लिप्त होत नाही. म्हणजे जसं ह्या पोकळीमध्ये आपण भरपूर इकडे तिकडे सगळ्या लोकांमध्ये आपल्याकडे हे आकाश आहेच आणि ते असलं तरी सुद्धा त्याला कधी विकार काय होत नाही, कारण का तो सूक्ष्म आहे म्हणून. तसं त्या पदार्थाच्या गुणदोषाने लिप्त होत नाही. तसंच त्याच प्रकारे परमात्मासुद्धा नीच आणि उच्च असं सर्व देहामध्ये असून देखील देहांच्या गुणदोषाने लिप्त होत नाही. त्यामुळे त्यांनी नीच माणसाचं शरीरात असला म्हणून परमात्मा नीच होऊन बाहेर निघाला असं होत नाही. तर तो सर्वत्र आतूनही बाहेरूनही व्यापलेले आहे आणि अविनाशी आहे, त्याला कशाचाही लेप नाही. हे वारंवार तिथं सांगतात. आता 34मध्ये यथा प्रकाशेति एका कृष्णं लोकम इमं रविः क्षेत्रं क्षेत्री तथा कृष्णं प्रकाशयति भारत. हे अर्जुना, ज्या प्रकारे एकटा सूर्य समस्त लोकांना प्रकाशमान करतो, ज्या प्रकारे क्षेत्रज्ञ असलेला हा परमात्मा एकटाच सर्व क्षेत्राला प्रकाशमान, म्हणजे आपण आतापर्यंत जो सर्व क्षेत्र म्हणलं ना, इवन आपल्याला देहात आणि देहाबाहेरून सुद्धा सर्व ठिकाणी प्रकाशमान करणारा हा भगवंत आहे, सर्वत्र राहणारा. जसं सूर्याप्रमाणे हा सगळ्यांना प्रकाश करून तेजोमय करत असतो. क्षेत्रज्ञयो रेवमंतरम ज्ञानचक्षुषा भूतप्रकृतिमोक्षम च ये विदुर्यन्ति ते परम. जे हा समस्त प्रपंच आणि परमात्म्या क्षेत्रज्ञयोः एव अंतरम ज्ञानचक्षुषा भूतप्रकृतिमोक्षम च ये विदुः यान्ति ते परम. ये जे क्षेत्रज्ञयो हा समस्त प्रपंच आणि परमात्मा यांच्यातील यापूर्वी सांगितल्याप्रमाणे त्यातले अंतर म्हणजे विलक्षणत्व जे जाणतील, म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञामध्ये काय फरक आहे आणि कसं विलक्षण आहे हे जाणतील ते. आणि तसेच जे सर्व पंचमहाभूत आणि प्रकृती बंधनापासून सुटकेसाठी साधन असलेले अमानित्व इत्यादी गुणसाधनाबाबत विवेकदृष्टीने जाणून घेतात, ते मात्र परमगतीला प्राप्त करतात. इथं तेच सांगितलेले आहे त्यांनी ह्याच्यामध्ये. हा क्षेत्रज्ञातला फरक तुम्हाला जाणता आला पाहिजे. आणि हा पंचमहाभूत आणि प्रकृती बंधनापासून सुटका जर व्हायचा असेल, परमात्म्याच्याबद्दल अप्रोक्ष ज्ञान मिळवायचं असेल, तर अमानित्व इत्यादी अढंबित्व इत्यादी जी गुणांचा साधना म्हणून जे आपण बोलतो ते विवेकदृष्टीने जाणून घेऊन प्रयत्न करतात, ते लोक परमगतीला प्राप्त होतात. म्हणजे इथं त्यांनी सांगितलं की थोडक्यात काय की हा अध्याय एवढं महत्त्वाचा आहे की क्षेत्रज्ञातला फरक, कारण क्षेत्रज्ञ हा सर्व परमात्मा आहे आणि प्रकृती आणि पुरुष दोन प्रकारचे, प्रकृती दोन प्रकारचे, आणि परमात्म्याच्या परमपुरुष आणि प्रकृतीच्या संबंधातून ही सर्व काही गोष्टी होतात. त्याच्यात ज्ञान आणि जड प्रकृतीचं कार्य काय आणि ह्या सर्व ठिकाणी मिळून क्षेत्र कशाला म्हणायचं, एकूण किती अंतर्भूत होतात त्याच्यामध्ये, क्षेत्र कशाला म्हणायचं, आणि त्या सर्व क्षेत्रांचा जाण असलेला कोण, तो क्षेत्रज्ञ, तो परमात्मा असून त्याला समजण्यामुळे तो ज्ञेयसुद्धा आहे. त्याला जर समजून घेतले तर आपल्याला मोक्षप्राप्ती होतं. मग त्याला ज्ञेय असलेला त्याला समजून घेण्यासाठी कशाचं ज्ञान, म्हणजे साधना कोणते बाबा, तर अमानित्वम अदंबित्वम असं सद्गुणांचा साधना पहिल्यांदा करावी. मग ध्यान मनन निधी उपासनेद्वारे त्याला आम्ही पाहू शकतो. आणि तो सर्व प्राण्यामध्ये असून सुद्धा त्याला विकार नाही. सर्व प्राण्यामध्ये असले तरी एकमेव समान परमात्मा तो त्या असतो.
हा जाणं आपल्याला पाहिजे. आणि तो जीवाहून भिन्न आहे आणि जडपदार्थाहून भिन्न आहे. सगळ्यापेक्षा एक विलक्षण असलेला परमात्मा आहे. ह्या सर्व गोष्टींचा अंतर्भूत असलेला एकूण आपल्याला साधना मार्ग आणि आमची इथं जगत असलेल्या ह्या सृष्टी म्हणून सत्यम जगत. आपण त्या ह्याच्यामध्ये तत्ववादामध्ये ऐकलं की मध्वाचार्यांचा एक सिद्धांत काय सांगितलं, सत्यम जगत. असा हा जो काय क्षेत्र आहे तो खोटा आहे का? हा जर क्षेत्र देवाने खोटा निर्माण केला असेल तर मग ही अमानित्व अधमित्व ही काय आम्ही साधना करतो मग हे पण खोटं ठरतील नाही का? हां, म्हणजे खोट्या जगामध्ये बसून म्हणजे स्वप्नात तुम्ही काहीतरी जिलबी खाल्ला आणि ते बाहेर उठून म्हटलं तुम्हाला जिलबी मिळणार नाही, ते जिलबी खाल्ल्याचा डायबिटीस बी वाढणार नाही, काय काळजी करू नका. आहे का रे? म्हणून म्हटलं हा जग आहे, खोटा नाही आहे. हा क्षेत्र आहे, परमात्म्याच्या लीला विहार स्थान आहे. ह्याच्यात काय काय आहे हे आपण सगळं सांगणारा एकमेव मध्ये अध्याय म्हणजे 13वा अध्याय, क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग हो. एवढे आज इथे घेऊ. आणि ह्याच्यामध्ये अजून कोणतेही तसं पुढील आठवड्यामध्ये 14वा अध्याय आपण घेऊया. नाहम करता हरिकर्ता तत्पूजा कर्मचाखिलम. श्रीकृष्णार्पणमस्तु.